आजच्या भागामध्ये इथे काव्य म्हणते आपल्या दोघांची पतंग बरोबरच कटली आहे, तर आता दोघेही प्रेमात बरोबरच पडू. तर पार्थ म्हणतो, पार्थ इथे काव्याकडे बघतच राहतो आणि काव्य म्हणते की काय म्हणालात देशमुख तुम्ही? तेव्हा परत बोला. तेव्हा पार्थ मात्र जोरात ओरडतो की हॅपी मकर संक्रांत काव्या. आणि जेव्हा पार्थ एवढं जोरात बोलतो तेव्हा मात्र काव्या म्हणते, अरे वा, तुम्ही हे बोलात खूप, तुम्हालाही खूप खूप संक्रांतीच्या शुभेच्छा देशमुख. तेव्हा काव्य म्हणते, राग रुसवे सोडून दे देशमुख, असं काय करता तुम्ही? आता मीही तुम्हाला संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या, तुम्हीही मला द्या. काव्य म्हणते की इथे रम्याचा जळफळाट होतो. रम्या म्हणते हिचं खूपच अति झालं आहे. इकडे जीवा मात्र नंदिनीला तिळगुळ शिकवत असतो आणि मग नंदिनी म्हणते की मी किती प्रयत्न केला ना, माझा तिळगुळ मला जमतच नाही. आणि मग इथे नंदिनी म्हणते, पण तुमच्यामुळे आज मी तिळगुळ बनवायला घेतला आहे. आता जीवा म्हणतो, जीवा हसायला लागतो. जेव्हा म्हणतो, हे बघ, असा तिळगुळ बनवायचा तुला मी शिकवतो, जास्त जोर द्यायचा नाही. आणि मग नंदिनीच्या हातावर जे तिळगुळ घेतलेला असतो तो अलगदपणे फिरवत असतो आणि मग गोल जेव्हा तिळगुळ बनतो जेव्हा हातात घेतो आणि नंदिनीच्या तोंडामध्ये तिळगुळ घालतो आणि मग म्हणतो की खरं संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. इकडे मात्र पा रम्या म्हणते की आता मात्र मला अजिबात सहन होत नाही आहे. वसुंधरा म्हणते, ह्या काव्याचा अतिच होत आहे, खूपच मुलगी वेडी आहे ही. तेव्हा रम्या म्हणते की हे काय चाललं आहे, हा कुणाचा कंपनीतून फोन येतो? आता कंपनीतून फोन आलेला असतो आणि ते म्हणतात की पार्थ कुठे आहे, त्यांचा फोन लागत नाही आहे. तेव्हा तुम्ही काय सांगत होता सांगा. तेव्हा ते म्हणतात की पार्थ देशमुख जे आहे ना, ते त्यांना अवॉर्ड मिळणार आहे आणि 20मधून ते फर्स्ट आलेले आहे. आता मात्र हे ऐकून रम्याला खूपच आनंद झालेला असतो. ते म्हणतात की त्यांचा फोन लागत नाही आहे, पण मी तुम्हाला सांगतो. तेव्हा रम्या आणि वसुंधरा खूप खुश होऊन स्पीकरवर फोन टाकतात आणि ऐकत असतात. तेव्हा रम्या म्हणते, काय बोलला सांगा. म्हणजे शेवटी पार्थ हे सगळं डिझर्व करतो, पार्थ खूप हुशार आहे म्हणूनच मला आवडतो, असं रम्या बोलते. आणि मग पार्थला अवॉर्ड मिळणार आहे आणि तो 20च्या क्रमांकामध्ये आहे. तेव्हा हे ऐकून रम्याला खूपच आनंद होतो. तेव्हा आता वसुंधरा म्हणते, अगं घेणार, पार्थ तुझंही नाव घेणार. जेव्हा त्याला हा कार्यक्रम असणार आहे, जेव्हा त्याला अवॉर्ड मिळणार आहे, तेव्हा तुझं नाव नक्कीच घेईल. कारण की रम्या म्हणते की कंपनीत मी देखील पार्थला मदत केलेली आहे ना, नक्कीच आई माझं नाव घेईल ना पार्थ. तेव्हा मात्र आता ह्या काव्याची नवीन आयडिया मी करणार आहे. तेव्हा आता रम्या म्हणते, आई तू काय करणार आहे, सांग सांग ना लवकर. आणि मग वसुंधरा म्हणते, अगं थांब, धीर धर जरा, ऐक जरा. रम्या म्हणते, सांग लवकर. वसुंधरा म्हणते, आता मात्र ही संक्रांत जरी फेल गेली ना, पण आता अवॉर्डच्या दिवशी, कार्यक्रमाच्या दिवशी मात्र या काव्याला धडा शिकवणार. इकडे जीवाने पार्सलवाला बोलवला आणि त्याच्याकडे पार्सल दिलं असतं. नंदिनी म्हणते, तो पार्सलवाला काय काय दिलं? तेव्हा जीवा म्हणतो, स्पेशल पार्थ दादासाठी मी पाठवलेलं आहे ते पार्सल. तेव्हा आता मात्र नंदिनी म्हणते, असं काय पाठवलेलं आहे, मी ओळखू शकते तुम्ही काय पाठवलं आहे? तर जीवा म्हणतो, ओळख बघू काय पाठवलं आहे. तर इथे नंदिनी म्हणते, मी गेस्ट करू शकते तुम्ही काय दिलं आहे. आता इकडे सगळ्या बायका नंदिनीच्या घरी आलेल्या आहे. जीवाने सगळ्याच बायकांना हळदी कुंकाला नंदिनीच्या घरी बोलवलेलं असतं आणि सगळ्या जीवाच्या फॅन झालेल्या असतात. तर आता त्या म्हणतात की अगं नंदिनी, हळदी कुंकाला बोलवलं आहे ना तू. तेव्हा आता नंदिनीला आश्चर्यच होतं, नंदिनीने त्यांना बोलवलेलंच नसतं. नंदिनी म्हणते, हे काय करून ठेवलं आहे. आता जीवा म्हणतो, या ना या, या सगळ्या आतमध्ये. आणि मग त्यांना आतमध्ये जीवा पाठवतो आणि नंदिनी म्हणते, हे काय केलं तुम्ही, मला न सांगताच बोलवलं, आता मी त्यांना काय वाण देऊ? वाण तर मी काहीच आणलेले नाही आहे. जेव्हा म्हणतो, वाण तर ते मला माहिती नाही आणि तुम्ही असंच काहीतरी करून ठेवता आणि मग बसता नंतर पस्तावा करत, हे काय केलं तुम्ही, मला सांगितलं देखील नाही. जेव्हा म्हणतो, आता काय करायचं, हे वाण म्हणजे तर मला माहीतच नव्हतं. मग इथे नंदिनी म्हणते की काहीतरी घोळ घालायचा असतो, फक्त घोळ घालून ठेवायचा एवढंच तुम्हाला माहिती आहे. आणि मग इथे जेव्हा म्हणतो, आता आता मी काय घोळ घातला आहे. आणि जेव्हा हसायला लागतो, त्या सगळ्या जीवाला आतमध्ये बोलवत असतात. इकडे मात्र सगळेजण इथे पार्थला शुभेच्छा देत असतात. आता टॉप आर्किटेक्टमधून परत आता इथे पार्थला अवॉर्ड मिळणार असतं. तर वसुंधरा म्हणते, पार्थ खरंच तू खूप जिद्दी मेहनती आहे, याचं फळ तुला मिळालेलं आहे. तेव्हा आता युगही खूप अभिनंदन करतो आणि गळ्यामध्ये पडतो आणि मग सगळेच इथे जीवाचं अभिनंदन करत असतात. रम्या मात्र जीवाला
आता इथे युग म्हणतो माझ्यासारखंच, मी जेव्हा 5 मध्ये आलो तसंच दादा आता 20 मध्ये आलेला आहे आणि सगळेजण इथे आता आणि मग इथे मानिनी म्हणते, "चल हो." युगला म्हणते, "हो बाजूला चल, आत्ताशी तू 5 मध्ये आलेला आहे." तसा मात्र पार्थ खूप हुशार आहे. पार्थ किती वेळेस पहिला आलेला आहे आणि इकडे मात्र बोक्याबरोबर काव्या बोलत असते. म्हणते की, "बोक्या, तुझं खूप खूप अभिनंदन बरं का. तू खूपच हुशार आहे." आणि आता जेव्हा आणि पार्थ मात्र काव्याकडे बघत असतो आणि मग पार्थला माहिती असतं की काव्या मग या बोक्याबरोबर बोलते, पण ती माझ्याबरोबर बोलत आहे. आणि मग काव्या म्हणते, "अरे बोक्या, तू खूपच हुशार आहेस." आणि मग इथे पार्थ बघत असतो, काव्या मात्र त्या बोक्याबरोबर बोलत असते आणि म्हणते की तू खूप हुशार आहे आणि तू खूप जिद्दी आहेस. आणि इकडे वसुंधरा म्हणते, वेड लागलं की काय या मुलीला, इकडे आम्ही सगळे पार्थचं अभिनंदन करत आहे आणि ही मात्र त्या बोक्याबरोबर बोलत आहे. तर इकडे पार्थ म्हणतो की नाही, त्या माझ्याबरोबरच बोलत आहे. हे ऐकून काव्या म्हणते की ज्याला कळायचं होतं त्याला कळालेलं आहे, मी कोणासोबत बोलत आहे. कारण की हे सगळं घडलं आहे हे मी असल्यामुळंच, मी त्यांच्यासोबत आहे म्हणूनच पार्थ इथे टॉपमध्ये आलेले आहे आणि आज 20 टॉपमध्ये आलेले आहे. नंतर काही दिवसांनी ते फर्स्टमध्ये येणार आहे. हे मी सांगत आहे कारण की मला माहिती आहे ते खूप हुशार आहे, मेहनती आहे. आणि मग इथे काव्या पार्थला म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मग इथे पार्थ इथे हात पुढं करतो आणि काव्या ही हात पुढे करते, पण मात्र काव्या इथे पारचा हात सोडतच नाही आणि म्हणते की खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि मग इथे पार्थला मात्र हात धरून गरकणी गोल फिरवते आणि मग म्हणते की माता मात्र तुम्हाला मान्यच करावं लागेल. आता काव्या म्हणते, "आता बघा काकू, आज हे 20मध्ये आलेले आहे. आता ही फर्स्टमध्ये नक्की येणार." तेव्हा आता मानिनी म्हणते, "हो, येणार, येणार. कारण की मला माहिती आहे तो येऊ शकतो." कारण की आता काव्या म्हणते, "आता मात्र सेलिब्रेशन व्हायला हवं, पार्टी व्हायला हवी." आणि युग म्हणतो, "हो, हो, का नाही?" आणि मग इथे ह्या माझ्या बोक्याने कमालच केली कारण की हा आल्यापासून खूपच आनंदाच्या बातम्या येत आहे. "हो ना बुकुडी." असं आता काव्या त्या बोक्याबरोबर बोलत असते. इथे मात्र रम्याला खूपच सहनच होत नाही. रम्या म्हणते, "हे काय बोलत आहे तू? आणि हे हे का ते तुला पाठची मेहनत नाही कळत का? पाठने किती मेहनत केलेली आहे आणि मीही त्याच्याबरोबर खूप मेहनत केलेली आहे." मानिनी म्हणते, तुझं काय गं हे मधीच तुझं मधीच असतं बरं का रम्या. माझा पार्थ खूप मेहनती आहे आणि त्याने हे सगळं त्याच्या कष्टाने मिळवलेलं आहे." पण रम्या म्हणते, "मी पण होते ना, मीही कंपनीत कामच केलेलं आहे ना." तेव्हा मात्र पार्थ म्हणतो की असू दे, चला ठीक आहे. आणि मग इथे सगळेजण इथे कॉंग्रॅच्युलेशन्स पार्थला करत असतात. आणि मग तितक्यात आशाताई येते. आशाताई म्हणते, "पार्थ दादा, हे तुमच्यासाठी पार्सल आलेलं आहे." तर इथे पार्थ बघत असतो की हे पार्सल कोणाचं आहे. तेव्हा आता जीवाने पार्सल पाठवलेलं आहे आणि जीवाचं पार्सल चिठ्ठीही होती आणि चिठ्ठी वाचून सगळेजण कौतुकाने पार्थकडे बघत असतात. आणि जीवाने पाठवलेली चिठ्ठी, "अभिनंदन पार्थ दादा, तू इथे कंपनीमध्ये तू आज 20मध्ये आलेला आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि खूप खूप अभिनंदन. हे तिळगुळ तुझ्यासाठी पाठवलेले आहे." तेव्हा आता येथे मानिनी म्हणते, "जीवा तिकडे असून सुद्धा त्याला ही ही माहिती, ही आनंदाची बातमी पहिली कळाली आणि त्याने लगेच पार्थसाठी हे तिळगुळ पाठवले." आणि मग खरं जेव्हा इथे पाहिजे होता, आता मानिनी इथे तिळगुळ घेते आणि पार्थला देते आणि पार्थ ते तिळगुळ आनंदाने खातो आणि त्या चिठ्ठीची पप्पी घेतो. आता इथे सगळ्याजण बायका आलेल्या असतात नंदिनीच्या घरी. तेव्हा म्हणतात की, "नंदिनी, तू खूप लकी आहेस." आणि नंदिनी म्हणते, "हो, मला यांनीच बनवायला शिकवले तिळगुळ." आणि मग नंदिनी म्हणते, इथे त्या काकू म्हणतात की, "अरे वा नंदिनी, तू खूप नशिबान आहे. तुझा नवरा तुझ्यासाठी इतकं काही करतो. आजकालचे कोण करतं? आमचे नवरे तर अजिबात आमच्यासाठी काहीच नाही करत. त्यांना त्यांचं ऑफिस, काम यातून केव्हा वेळ भेटतो?" तेव्हा जीवा म्हणतो, "अरे वा, वेळ नाही भेटत." पण बघा, आणि मग त्या काकूंबरोबर जीवा मात्र खूप छान गप्पा मारत असतो आणि त्यांना म्हणतो, "तुमची टाळी वाया जाऊ देऊ नका. मला द्या टाळी." आणि मग जीवाही त्यांच्याबरोबर मग्न झालेला असतो गप्पांमध्ये. नंदिनीला इकडे जीवाचा खूपच राग येत असतो आणि मग त्या बायकांमध्ये जीवा बसलेला असतो. तेव्हा त्या म्हणतात की, "अरे वा, खरंच जीवा, तू किती चांगला आहे आणि बायकोसाठी तू किती करतो आहे. आजकाल कोणीच करत नाही एवढं. हे नंदिनीला कळायला हवं." आता नंदिनी किचनमध्ये, नंदिनीला हे ऐकून खूपच
छान वाटत असतं. आणि मग त्या म्हणतात की नंदिनी खरंच तू खूपच नशिबवान आहे. तुला असा नवरा भेटला जीवासारखा. नाहीतर आमचे ऑफिसला गेले का त्यांना ऑफिस आणि काम याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. आता पटकन हळदी-कुंकू दे, आम्हाला दुसरीकडेही जायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, हो, आणते ना." त्या म्हणतात की आता आपल्याला हळदी-कुंकू घेऊन आपण लवकर जाऊया. नंदिनी म्हणते, "तुम्ही जेवायला थांबा, आपण जेवणाचा बेत करूया." नंदिनी म्हणते की तुम्ही सगळेजण आलात, खूप छान वाटलं. आपण नाश्ता वगैरे मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते. आता नंदिनी म्हणते की काय करू, आईही नाही आहे. आईला सांगू की वाण आणायला? ही जीवानी मात्र घोळच घालून ठेवलेला आहे. आणि त्या बायका म्हणतात, "नको नंदिनी, काहीच नको. आता पटकन तू आम्हाला हळदी-कुंकू दे." आणि मग नंदिनी म्हणते, "हो, हो, ठीक आहे." नंदिनी तिथून उठते आणि मग त्या सगळ्या जीवा म्हणतो की थांबा, मी आता इथे बसतो तुमच्यामध्ये. आपण सगळेजण गप्पा मारूया. आणि जीवा आणि त्या शेजारच्या बायका इतक्या गप्पा मारायला मग्न होतात. तेव्हा जीवा त्यांच्याबरोबर हसत-हसत टाळ्या घेत गप्पा मारत असतो. आणि नंदिनी मात्र खूपच वैतागलेली असते. नंदिनी किचनमध्ये येते आणि शारदाताईला फोन लावते, "आई." पण तिचा फोनच लागत नाही आहे. कारण की तिला वाटतं की आता वाण आईला आणायला सांगावं. मग नंदिनी म्हणते की ब्लाऊज पीस असतील घरामध्ये, बघू का? पण नाही, आता ते एकसारखे वाण पण नाही. काय देऊ या बायकांना? काहीच कळेनासं झालेलं आहे. या जीवाने मात्र खूपच घोळ घालून ठेवलेला आहे. का असं करत असतील ते? आणि मग ते त्यानंतर कुकरवर एक चिठ्ठी लिहिलेली असते. आणि नंदिनीला सरप्राईज म्हणून जीवाने त्या कुकरवर चिठ्ठी लिहिलेली आहे. चिठ्ठी वाचून जेव्हा नंदिनीला खूप आनंद होतो. जीवाने सगळी अरेंजमेंट केलेली असते नंदिनीसाठी. आता असं काय लिहिलेलं आहे त्या कुकरच्या चिठ्ठीवरती? आता हे बघून नंदिनीला खूपच आनंद झालेला आहे. इकडे मात्र बोक्याबरोबर गप्पा मारत आहे ते मानिनीला आणि मानिनीला आणि रम्याला सहन होत नाही. रम्या मात्र कैची धरून तो बोक्याचे तुकडे करते. आता पुढील भागामध्ये रम्याने कात्रीने त्या काव्याच्या बोक्याचे तुकडे केलेले आहे. आणि ते मानिनी आणि पार्थ ते बोक्याचे कापसाचे तुकडे सगळे खाली येत आहे. काव्याला खूपच राग आलेला आहे. पुढील भागामध्ये जबरदस्त आता रम्यावर काव्य ओरडलेली आहे. आणि इकडे पुढील भागामध्ये आता काव्य रम्याचं काय करेल हे सांगता येत नाही. त्याच्यामध्ये पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे. पाहायला विसरू नका. चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्की करा.